नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात यांच्या काळ्या कृत्यांची पोलीस महासंचालकांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकाचे नेतृत्व तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांनी गुरुवारी अशोक खरात यांची 2 ते 3 तास कसून चौकशी केली। भोंदूबाबा अशोक खरात याला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली। खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे। त्याने किती महिलांवर अत्याचार केले आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले। त्यांच्या निर्देशानुसारच खरात यांच्या चौकशीकरता नाशिक पोलिसांनी SITची स्थापना केल्याचे सांगितले जाते। SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरात यांची तब्बल 2 ते 3 तास कसून चौकशी केली। त्यांच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हबाबत त्यांनी विचारपूस केल्याचे कळते। अशोक खरातची चौकशी करणाऱ्या डॅशिंग IPS तेजस्वी सातपुते कोण आहेत? तेजस्वी सातपुते यांची ओळख महाराष्ट्राला एक दबंग पोलीस अधिकारी आणि कार्यक्षम महिला पोलीस अधिकारी म्हणून आहे। तेजस्वी सातपुते या कठोर कार्यपद्धती आणि संवेदनशील गुन्ह्याच्या तपासासाठी प्रसिद्ध आहे। 2012च्या IPS बॅचच्या त्या अधिकारी आहेत। त्या मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावच्या रहिवासी आहे। त्यांनी आतापर्यंत सातारा पोलीस अधीक्षक, सोलापूर पोलीस अधीक्षक म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी सांभाळली आहे। तसेच पुणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची कारकीर्द राहिली। SRPFच्या त्या समादेशकही राहिल्या। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांची शासनाने नियुक्ती केली होती। त्यांच्या नेतृत्वात 3री SIT स्थापन करण्यात आली आहे। मंदिराच्या आडून महिलांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार चालवल्याचा खरात यांच्यावर आरोप आहे। नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान अंतर्गत ईशान्येश्वर मंदिराच्या आडून महिलांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार चालवल्याचा आरोप आहे। खरात यांच्याकडे मोठे मोठे लोक मार्गदर्शनासाठी जात असत। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी नावे आहेत। अनेक क्षेत्रातील लोकांची त्यांच्याकडे उठबस होती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।